तहसील कार्यालय बंद पाडू। महसूल यंत्रणा म्हणजे शासनाचं नाक आहे, आपल्याला ते वेळेवर बंद पडावं लागेल। याच्या पुढे जर अजून एक गोष्ट बोलायची आहे, अजून लिहिली आहे 2013च्या कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोडतोड केली आहे। फक्त प्रशासनाला मार्गदर्शक असण्याचा कायदा उंडाळून टाकलाय। आमचा प्रश्न आहे त्या सरकारला, अजून आहे का? शक्तीपीठ महामार्गाच्या प्रत्येक टप्प्याचा संवादक येणारे त्या गोष्टीला विरोध आहे का? आमचं एकच म्हणणं आहे, तुम्ही 30 फूट आहे का? नाही ना? हा ठराव आपण पास करतोय। त्यासाठी राज्यातील 12 जिल्ह्यातून जो महामार्ग जात आहे, शेतकऱ्यांची जमीन जात आहे, सरकार शेतकरी विरोधी आहे काय? शक्तिपीठाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक मोठा आर्थिक घोटाळा होणार आहे। कारण या महामार्गाचा प्रकल्प खर्च हा अवाढव्य दाखवलेला आहे आणि त्याच्यातून किमान 50,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार होणार आहे। हा झाला एक भाग। हा मार्ग बहुतांश बागायती आणि चांगल्या सुपीक जमिनीतून जाणार आहे आणि बाधित शेतकऱ्यांना आपली जमीन द्यायची नाही, त्यांचा विरोध आहे। तिसरा मुद्दा, या रस्त्याची सध्या काहीच गरज नाही, कारण या रस्त्याला समांतर असणारा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग आहे आणि त्याच्यावरची वाहतूक अतिशय तुरळक आहे। त्यामुळं हा रस्ता करणं अव्यवहार्य आहे, कोट्याचा आहे आणि महाराष्ट्राच्या अर्थकारणावर विनाकारण आर्थिक बोजा टाकणारा आहे आणि म्हणून याला आमचा विरोध आहे। सोयाबीनला भाव भेटत नाही, लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकरी केंद्र बनवून मारून मोकळ आश्वासन दिलेली आहे। कसल्याही पद्धतीने शेतकऱ्याला शेतीमालाला भाव नाही, वीज बिल माफ करतो म्हणले, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतो म्हणले। हे सरकार गंडवागंडवी करणारं सरकार आहे। त्यांची अवकात नव्हती तर त्यांनी शेतकऱ्याला 7/12 कोरा करायचं आश्वासन का दिलं? त्यांची अवकात नव्हती तर हमी भावापेक्षा 20% जादा अनुदान द्यायचं आश्वासन का दिलं? आणि जाहीरनाम्यातून हे आश्वासन दिलेलं आहे। आम्ही आता विचार करतो की हे आश्वासन देऊन जे निवडून आले त्यांची निवडणूकच रद्द व्हावी यासाठी कोर्टामध्ये जाण्याचा आम्ही आता सध्या विचार करतो आहे। शक्तीपीठासाठी आपण शेतकऱ्यासोबत पाठीशी प्रत्येक लढ्यामध्ये हा प्रश्न केवळ एका शेतकऱ्यांचाच नाही आहे। 27,000 एकर जमीन जाते ही जरी गोष्ट खरी असली तरी भविष्यामध्ये हा महामार्ग झाला तर त्याच्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सुद्धा मोठी लूट आहे। 28 ते 30,000 कोटीमध्ये पूर्ण होणारा रस्ता जर का 86,000 कोटीमध्ये होत असेल तर ही सरळ जनतेची लूट आहे, जनतेवर टाकलेला दरोडा आहे आणि त्यामुळं हा दरोडा आम्ही होऊन देणार नाही। नेमकं काय ठराव झाले तुमचे? आमचे काही ठराव आजच्या परिषदेमध्ये आम्ही पास केलेले आहेत। त्यातला एक ठराव की आम्हाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि आम्ही आंदोलन करीत असताना सरकारच्या वतीनं सरकारकडून आमच्या कार्यकर्त्यांवरती कृती समितीच्या काही कारवाई केल्या जात आहेत। त्या म्हणजे स्थानबद्ध करणे, पोलीस स्टेशनला येऊन बसवणे, तसेच आमच्या एका समन्वयकावरती मनपा कोल्हापूरनं निलंबनाची कारवाई केली। ते शिक्षक आहेत मनपाला। तर या सगळ्या गोष्टींचा आम्ही या परिषदेमध्ये निषेधाचा ठराव मांडला। त्यानंतर दुसरा ठराव असा मांडला की जे प्रत्येक जिल्ह्यामध्ये 30 संवादक म्हणून शासनाकडून पाठवले जाणार आहेत तर ते 12 जिल्ह्यामध्ये 360 संवादक पाठवले जाणार आहेत। तर हे संवादक कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठवू नयेत। आमच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी त्यांची कायद्याचा अभ्यास असलेली टीम घेऊन आम्हा शेतकऱ्यांसमोर जे आज आंदोलन करीत आहोत हे आंदोलन करणारे शेतकरी, बाधित शेतकरी आमच्यासोबत चर्चा करावी आणि चर्चा करण्याचा हा एक ठराव आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे। जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम चालू ठेवण्याचा हा एक ठराव आम्ही याच्यामध्ये घेतलेला आहे। आणि याच्यानंतरचा शेवटचा ठराव सरकारच्या कुठल्याही एजन्सीला, अधिकाऱ्याला, प्रायव्हेट कंपनीला, शक्तीपीठ महामार्गाच्या संबंधित येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आमच्या शेतावरती आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये 12 जिल्ह्यामध्ये येऊ देणार नाहीत, हा आमचा असा ठराव झालेला आहे आणि या ठरावानिशी आजच्या परिषदेचा समारोप केलेला आहे।